काळ कोणताही असो, एक ध्यानात असू द्या, आदर, समता, प्रेमभाव ठेवून जर कार्य होत असेल तर त्याला माझा आशीर्वाद असेल. पण जर कोणी सृष्टीच्या कार्यात हस्तक्षेप करत असेल आणि मनुष्याला आणि सृष्टीला वेठीस धरत असेल तर त्याला असा अधिकार दिलेला नाही. मनुष्याचा इतिहास हाच सांगे की ज्यांनी संहाराचा अधिकार स्वतःकडे घेतला त्यांना मी कठोर शासन केले आहे. या सृष्टीत शुभ अशुभ, सत्य असत्य, देव दैत्य हे नेहमीच निवास करणार. पण कोणी काय बाजू घ्यावी, कोणाची बाजू घ्यावी हा ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि बुद्धीचा भाग आहे. भविष्यात अशीही वेळ येऊ शकते की जेव्हा मनुष्याचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल, सत्यावरचा विश्वास टळमळीत होईल. तेव्हा एक ध्यानात असू द्या की तेव्हा मी असेल. सत्याच्या रक्षणासाठी आणि अशुभाच्या संहारासाठी. मणिमल्लाचे असेच झाले. त्यांना आपणच परमेश्वर आहोत असे वाटू लागले आणि त्यांच्या अधपतनाला सुरुवात झाली. देवेंद्र, आपण चिंतेत का आहात? हे विशाल दैत्यसेना पाहतात ना गणेश, आपण यांच्याशी युद्ध कसे करणार आहोत याचा विचार करतोय मी. पण प्रत्यक्ष श्री महादेव असताना आपण ही चिंता का करत आहात? देवेंद्र, मला आपली चिंता कळते, परंतु हे युद्ध हा एकच पर्याय आपल्या समोर आहे. आपल्याला या युद्धाला सामोरी जावेच लागेल. मीही ह्याला सहमत आहे. सगळी देवसेना एकत्र आली आहे, त्यामुळे सगळ्या शुभशक्ती सज्ज होत आहेत आणि जिथे शुभ तिथे सत्य आणि तिथेच विजय निश्चित आहे. आपल्याला एका गोष्टीचे विस्मरण होते. मणी आणि मल्लाला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे वरदान आहे. पण त्यांचा संवाद श्री खंडेराय करतील. आपण ह्यांच्या दैत्य कुळाला नष्ट करण्याचे ठरवूया. आपण आपल्या दिव्य शस्त्रांना श्री मार्तंड भैरवांच्या आशीर्वादाने उधळून टाकूया आणि निर्भय होऊन युद्धात उतरूया. पण मी देवेंद्रांच्या मताशी सहमत आहे. आपण मणिमल्लाच्या शक्तीला इतक्या सहज घेऊ नये. आणि मुळात आपण जर एवढे सक्षम असतो तर आपल्यावर स्वर्गलोक सोडण्याची वेळ का आली असती. आणि तो आपल्या हाती असला तरीही एका दृष्टीने मी मणिमल्लांचा दास आहे. आपण श्री खंडेरायांना भेटायला जाऊया. मलाही तोच उत्तम पर्याय वाटतो. नारायण नारायण. मी विनवितो शिवशंकरासी, जीवन से स्वतंत्र कर्मासी. तूच सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फलाते. तू जगाचा सूत्रधार होसी, ती जगाचे पालन करीसी. चराचर व्यापून उरलासी, शंभू तूच देवराय. नमो देवा महादेवा, शिवासी नित्य वंदन. नित्य वंदन रौद्र रूपासी, गौरीपती तुझ शंभूसी. नारायण नारायण. देवेंद्र आणि इतर देवांनी
श्री मार्तंड भैरवांची भेट घेण्याचे ठरवले. मणी आणि मल्ल मात्र युद्धाच्या उन्मत्तपणातच होते. श्री खंडेराय हे भविष्याच्या गर्भात काय आहे हे पाहू शकत होते, मात्र मणी आणि मल्ल यांच्या दैत्य सेनेला ती दृष्टी नव्हती. मणी, निकुम, बघा बघा आपल्या दैत्य सेनेचे बळ बघा. या दैत्य सेनेच्या नुसत्या शक्ती प्रदर्शनानं या देव सेनेचा कसा थरकाप उडालाय ते बघा. होय बंधू, आपल्याला आव्हान देण्याचा मूर्खपणा का केला हा प्रश्न पडला असेल त्या देवांना. हो, आणि आता यावेळी पराभूत झाल्यानंतर आपल्याला दैत्यांचे पुन्हा सेवक बनून राहावं लागणार याची चिंता सतावत असेल त्यांना. आपल्या वाटेला जाणाऱ्यांना असंच शासन व्हायला, पण दैत्यराज देवसेना काहीच हालचाल करताना दिसत नाही. काय झालं दैत्यराज? अरे युद्धात आपण पराभूत होणार आहे, तर युद्ध करून तरी काय उपयोग असं वाटत असेल त्यांना कदाचित. पण युद्धाला तत्पर असणारे वीर युद्ध न करण्याचा निर्णय घेत नाही. ते आपल्यासारखे वीर असतात, या देवांसारखे फॅड नसतात. पण ते युद्ध करणार बंधू. मला नाही वाटत तसं. घाबरून त्या देवसेनेची अवस्था काय झाली असेल ते मला कळतंय, पण तरी तू म्हणतोस तर बघूया बघूया देवसेना काय निर्णय घेतीये ते. म्हणजे युद्ध होणार का त्याआधीच ते शस्त्र खाली टाकून दैत्यांना शरण येणार हे लवकरच कळेल. हो, देवांच्या शिबिरात काहीतरी घडतंय, पण काय? देवा, आम्हाला आपल्याशी बोलायचे आहे. देवेंद्र, आपण सुरुवात करता का? देवा, क्षमा असावी, पण माझ्या काही शंका आहे. युद्ध आहे तेव्हा आधी शंकेचे निरसन करूया, नंतर अवधी नाही मिळणार. देवा, श्री ब्रह्मदेवानी मणिमल्लांना जे वरदान दिले आहे ते आपल्याला विसरता येणार नाही. शिवाय मणिमल्लांनी अघोरी शक्तीला वश केले आहे, ज्यामुळे ते प्रबल झाले आहे. शुभाचे प्राबल्य असतेच, पण अशुभालाही बल असते. आपण सर्व देव जर युद्धात उतरणार आहोत तर याचा विचार आपण करायला हवा. कोणाला अजून काही सांगायचे आहे? देवा, देवेंद्र जे म्हणत आहेत त्याला आधार आहे. मणिमल्लाची ती दैत्य सेना आम्ही स्वतः पाहून आलो आहोत, आणि त्याचे स्वरूप खरोखरीच अत्यंत विकराळ आणि भयंकर आहे. देवा, मला आपल्या शक्तीविषयी शंका नाही, परंतु देवसेना खरोखरीच भयभीत आहे हे नक्की. देवा, आपण मला आपल्या मस्तकावर धारण केले आहे म्हणून मला चिंता नाही, कारण अनेक युद्धांच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षी आहे. मी आपल्या सामर्थ्याविषयी निशंक आहे.
देवा क्षमा असावी, पण देवसेना साशंक आहे. देवा सगळे निश्चिंत होतील असे काहीतरी आपण करावे असे मला वाटते. मणी, असा उतावीळ होऊ नकोस. इतका वेळ झाला पण अजून युद्धाला प्रारंभ झाल्याचे संकेत नाही आले. नरसिंह वाजलंय न शंख. अजून युद्धाला प्रारंभच नाही झालाय. त्या युद्धभूमीवर नेमकं काय चाललंय कळतच नाहीये. कदाचित आपल्या विशाल दैत्य सेनेसमोर युद्धात देवांना उतरण्याचं धाडस झालं नसेल. मुनिवर, देवांच्या भयाचं कारण काय होतं आणि त्याचं काय झालं हे देखील सांगा. होय प्रधानजी. प्रत्यक्ष श्री खंडेरा असताना देवेंद्र आणि साह्यभूत देवतांना भय वाटले, ह्यातच नवल आहे. अगदी योग्य वचन श्री गणेश. माझ्या सोबत सर्वांनी म्हणा, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट. श्री खंडेरायांनी त्यावेळेला काय उपाय योजिला हे सर्वांना ऐकायचे आहे की नाही? खंडोबा देवानं काय उपाय केला म्हणायचा? मणी आणि मल्ल यांच्याकडे अनेक अघोरी शक्ती होती. त्यांचे अकराळ विकराळ रूप पाहून देवही भयभीत झाले होते. परंतु सर्वांना सामर्थ्यवान वाटेल असा एक उपाय श्री खंडेरायांनी योजिला. नमो सोमाय, नमो पंचवक्राय, नमो नमन तुझ. नमो सोमाय, पंचवक्राय, नमो नमन तुझ. नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय, गणनाथाय नमन तुझ. मनुष्य असो अथवा देव, भय हे विजयाकडे घेऊन जाणारे नसते. तेव्हा या भयाचा अंधकार नाहीसा व्हावा असे मला वाटते. आणि हे युद्ध देवांच्याच विजयाचे असणार आहे. या सृष्टीचा संहार करण्याचे धाडस मणिमल्लाने केले. तेव्हा त्यांच्या समोर उभे राहताना कोणत्याही देवाच्या हातात असे शस्त्र असावे की तो या मणिमल्लांशी युद्ध करताना निर्भयपणे युद्ध करे. हा शक्तीचा खेळ आहे. तेव्हा मी माझी शक्ती या त्रिशूळात प्रभावित करतो आणि सर्वांना देतो. तेव्हा निर्भय व्हा.
आता प्रत्येक देवाच्या हातात त्या अशुभाचा नाश करण्यासाठी हे त्रिशूळ द्या आणि युद्ध करा. नारायण नारायण. श्री महादेवांचे पाशुपतास्त्र, श्री महादेवांचे प्रमुख अस्त्र चिन्ह त्रिशूल. श्री मार्तंड भैरवांच्या रूपात त्यांनी सहस्त्र त्रिशूल निर्माण केले आणि देवसेनेला ते शस्त्र हाती घ्यायला सांगितले. ते शस्त्र ज्याला प्रत्यक्ष शिवाचा स्पर्श होता. देवसेनेला जे भय वाटत होते ते त्यामुळे नाहीसे झाले. अभिमंत्रित केलेले त्रिशूल हाती आल्यावर देवसेना निश्चिंत झाली. त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली. हे युद्धाच्या आधी घडले हे उत्तम झाले. याचा अर्थ युद्धाच्या प्रारंभीच विजय निश्चित झाला होता. म्हाळसा, असुरांची शक्ती इतकी प्रबळ होती की मला देवांना एक सहस्त्र त्रिशूळ निर्माण करून द्यावे लागले. पण तरीही त्याच्याशी झुंजण्याचे बळ त्या असुरांमध्ये होते. पुढे रक्तबीज राक्षसाचा संदर्भ येईल. त्याच्या रक्ताच्या एका थेंबातून एक राक्षस निर्माण व्हायचा. त्या रक्तबीज राक्षसावर वार व्हायचे आणि असंख्य रक्ताचे थेंब पडायचे आणि त्यातून असंख्य राक्षस निर्माण व्हायचे. आता मला त्रिशूळ तयार करण्यामागे काय कारण होते हे कळाले. सदानंद 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 सदानंद. ह्यावेळी मला इथे असं नमूद करावं असं वाटतंय की जितका अवधी शुभ घडवण्यासाठी लागतो त्याहूनही अधिक अवधी अशुभ नष्ट करण्यासाठी लागतो. ही परम नियती आहे. या शुभ अशुभाचा खेळ नित्य सुरू आहे आणि सुरू राहील. हे अपरिहार्य आहे. परंतु सत्य शिव आहे आणि सगळं सुंदर होईल ह्यात शंका नाही. बोला सदानंदाचा. विष्णुदेव म्हणलं ते खरं आहे. देव माझ्या संग आहेत म्हणल्यावर माझं बी कल्याण होणार हे मला ठाव आहे. मला बी मोठ्यानं सदानंदाचं येळकोट म्हणावं वाटतंय. पर कुणाला बी ठाव नाही का म्या असं आख्यान बघते आहे. म्या सांगणार नव्हतो पर आता सांगतो. काय? बानू आणि देवांची भेट झाली होती. कधी आणि कुठं ते काही सांगता याचं नाही मला. पर आणि काय सांगितलं तर बानू मारायची मला. बघ, बोलायला आणि विचारायला फुलपानाची गाठ पडली का नाही. मग म्या विचारतो बानूला. हे रांग्या उगा तंट नग. नाही नाही, ती तंटा नाही करायची माझ्या संग. म्या विचारतो. बानू बानू बानू